1, 10, 19, 28 या जन्मतारखेचा मुलांक 1 असून ह्या लोकांचा स्वामी सूर्य आहे. तुम्ही महादेवांना जल अर्पण करा. वादविवादापासून लांब राहा. 2, 11, 20, 29 या जन्मतारखेच्या मुलांक 2 असून या लोकांचा स्वामी चंद्र आहे. त्यामुळे तुम्ही चंद्रदेवाशी निगडित मंत्राचा जप करा. तसेच आईशी वाद घातल्यास दुर्भाग्य येऊ शकतं. 3, 12, 21, 30 यांचा मुलांक 3 असून स्वामी गुरु आहे. तुम्ही या दिवशी गरजूंना अन्नदान करा. तसेच मन शांत ठेवा. चिडचिड किंवा अतिराग धोक्याचा ठरू शकतो. 4, 13, 22, 31 यांचा मुलांक 4 असून स्वामी ग्रह राहू आहे. तुम्ही ग्रहणाच्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान करा. पाणी अधिक प्या आणि शांत चित्त ठेवा. 5, 14, 23 यांचा मुलांक 5 असून स्वामी बुध आहे. ग्रहणाच्या दिवशी एका शांत जागेवर बसून भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप तुम्ही केला पाहिजे. तसेच या दिवशी प्रवास टाळा. 6, 15, 24 यांचा मुलांक 6 आहे आणि स्वामी ग्रह शुक्र. या मुलांकाच्या व्यक्तींनी ग्रहणाच्या आधी मिठाच्या पाण्याने आंघोळ करावी. तसेच कोणत्याही प्रकारची खरेदी करणे टाळावे. 7, 16, 25 यांचा मुलांक 7 आहे आणि स्वामी ग्रह केतू. तुम्ही शांत जागी बसून ध्यान केलं पाहिजे. या दिवशी कोणासाठीही वापरलेले अपशब्द तुमच्यासाठी धोक्याचे असेल. 8, 17, 26 यांचा मुलांक 8 असून स्वामी ग्रह शनी आहे. या दिवशी गरजूंना दान करणे तुमच्यासाठी सौभाग्याचे ठरेल. तुमच्याकडून कोणाचेही नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. 9, 18, 27 यांचा मुलांक 9 असून स्वामी ग्रह मंगळ आहे. या दिवशी तुम्ही हनुमान चालिसाचं पठण केलं पाहिजे. रामकृष्ण हरी.